आज सकाळी नेहमी आपला दिवस 8 वाजता सुरू झाला. नवीन महिना सुरू होणार, त्यामुळे मंथ एंडची नेहमीचीच धावपळ सुरू होती. स्टाफची सॅलरी आहे आणि डिस्ट्रीब्युटरचे पेमेंट्स आहे किंवा प्रोडक्टचे रिफिलिंग करायची भरपूर टेन्शन असतं. सलून ओनर ह्या गोष्टीशी रिलेट करू शकतात, कारण सलून चालवणं म्हणजे फक्त हेअरकट करणं किंवा सर्व्हिस देणं नाही. त्यामागे बिझनेस मॅनेजमेंट, टीम हँडलिंग, स्टॉक मॅनेजमेंट, पेमेंट, प्लॅनिंग अशा भरपूर जबाबदाऱ्या असतात. याच सगळ्या कामासोबत काही महिन्यापासून अकॅडमीवरही फोकस करतोय आपण. आणि रोज सलूनमधील ट्रान्सफॉर्मेशन, हेअर ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही बघतच असाल. काही दिवसापासून एक डोक्यात विचार चालू होता की अकॅडमीसाठी काहीतरी खास कॉन्टेंट क्रिएट करायचं आपल्याला. त्यासाठी आपण नवीन स्टँड, व्हाईट बोर्ड मागवला. स्टँड सोबत आलेल्या इंट्रोडक्शन वापरून आपण तो पूर्ण असेंबल केला. त्यानंतर अकॅडमी कॉन्टेंटसाठी स्क्रिप्ट तयार केला आणि व्हाईट बोर्ड सेट करून त्याच्यावर व्हिडिओज रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली. आज एका दिवसात तब्बल 7 व्हिडिओ रेकॉर्ड केले आपण आणि ऑडियन्सला युजफुल कॉन्टेंट देण्यात आम्ही कधीच कमी पडत नाही. त्यानंतर सलूनमध्ये गेलो. आज सावेडीतनं हर्षली मॅम आल्या होत्या आणि जवळपास 3 महिन्यापूर्वी त्यांनी हेअर्सवर व्हायोलेट हेअर कलरने ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं. आपल्याकडे कलर थोडा फेड झाला होता, त्यामुळं रूट्स पाशी थोडीशी ग्रोथ दिसत होती आणि व्हाईट हेअर्स देखील दिसायला लागले होते. हेअर कलर थोडासा फेड आउट झाल्यामुळे आपण त्यांना लाईट ब्राऊन शेड करायचा निर्णय केला आणि ते पण रूट्स मर्ज टेक्निक्सने. सर्वप्रथम आपण ऍप्लिकेशन करायचो आणि कोबने त्याला खाली स्मर्ज करायचो, जेणे की हेअर्स थोडंसं ब्लेंडच्या कडे जाईल. फायनल रिझल्ट मध्ये मॅमचे व्हाईट हेअर्स पण कव्हर झाले होते आणि दोन्ही हेअर कलर प्रॉपरली ब्लेंड करत होते. तर असा होता आजचा दिवस. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.